आमचा जर मानस आहे की जवळजवळ कमीत कमी 4 षटकांची तरी फायनल खेळवली जावी, म्हणून आम्ही तुम्हाला आत्तापासूनच अलर्ट करतोय की तुम्ही जर आता वेळ वाचवला तर सायंकाळच्या सत्रात सेमीफायनल फायनल आपण 4 षटकांच्या करण्याचा नक्की प्रयत्न करू, पण त्यासाठी तुमचं सहकार्य आम्हाला फार महत्वाचं आहे. तर आजच्या दिवसातील क्वालिफिकेशनची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो थेट बक्षीस पात्र होणार आहे. एका संघाचं स्वप्न इथून पुढे आता मात्र पूर्ण होणार आहे. जगदीशदादा पवार चषकाच्या ट्रॉफीचं आपल्या गावात घेऊन जाण्याचं ज्या संघाने स्वप्न बघितलंय, या दोन संघांमधल्या एका संघाचं आता ते मात्र सत्यात उतरणार आहे. आणि कोणत्या संघाचं कोणत्या गावाचं स्वप्न सत्यात उतरेल हे जर आपल्याला पाहायचं असेल तर हे 18 चेंडू आणि दुसऱ्या इनिंगचे 18 चेंडू अर्थातच 6 ओव्हर या मॅचच्या भरपूर महत्वाचे आहेत. पहिला चेंडू इथे मात्र पंचांचा इशारा. मिर्झाच्या या चेंडूवर तडाखा उचललाय आणि चेंडूला फेकून दिलाय. 6 धावेसाठी मूर्ती लहान कीर्ती महान अमोलच्या बॅट मधून जगदीशदादा पवार चषकाचा षटकार. धारोल संघ आलेला आहे. तदनंतर शेंद्रू संघाचे कर्णधार आलेत. तदनंतर गोटेकर ब संघ. चला कर्णधार या अल्यानी संघ. कर्णधार या लगेचच. आणि दोन्ही संघ जे खेळतात त्यांचे 12 प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. दुसरा चेंडू लाईन चेक केली जाईल. पंच दसरा सरांचा इशारा. नक्कीच इथे निर्धाव बॉल आलाय. सोडून दिला चेंडूला. भरपूर बाहेरचा चेंडू होता आणि चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचू शकले नाही फलंदाज, म्हणून की काय चेंडूला सोडून दिलं. पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची एज आणि कमबॅक करत असताना मिर्झा इथे मात्र पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय फलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाजी करत असताना कांबारे संघाला पहिला 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 धक्का. तर पहिली जी चिठ्ठी उचलली जाईल तिला थेट बाय मिळेल. त्यानंतर पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यांचाच पहिलाच सेमीफायनल होईल. त्यानंतर अजून 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यांची दुसरी सेमीफायनल. 5ही संघांनी लक्ष द्या की पहिली जी चिठ्ठी उचलली जाईल तिला बाय असेल. एक चिठ्ठी नक्कीच उचलली जातीये. विनंती कॅमेरा समोर थोडे बाजूला व्हा, लाईव्हला दिसलं पाहिजे. पहिली चिठ्ठी नाव कुणाचं होतं? गोटेकर ब संघाला मिळाली आहे बाय. आणि पहिला सेमीफायनल सामना असेल अल्यानी विपक्षामध्ये शेंद्रून. धारोळ आणि विजेता संघ यांची दुसरी सेमीफायनल होईल. अल्यानी संघ कर्णधार जाऊ नका आणि शेंद्रून संघाचे कर्णधार तुम्ही जाऊ नका, लगेच नाणेफेकी करून घेणार आहोत. फटका भरपूर चांगला. इथे मात्र सूरज विषयासाठी चेस मोठी आणि ती चेस होऊ शकणार नाहीये. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंस सीमा रेषा पार आलाय चौकार. धन्यवाद. जर आपण पाहत असाल स्क्रीनवर तर टिपिकल सचिन हा फटका पाहायला मिळाला. त्याच्या बॅट मधून सातत्याने असे फटके पाहायला मिळतात. हा त्याचा टिपिकल शॉट आहे आणि तो त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केला चेंडूला. अल्यानी आणि शेंद्रून लगेचच नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मी सुखदेवजी पांढरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे.
आल्यानी आणि शेंद्रून या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. 11 धावा आतापर्यंत धाव फलकावर, एक गडी बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा इथे मात्र फटका बसलाय. अख्तर शेख काय करतील हे पाहावं लागेल. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये आउट झालाय 0 या धावेवर. म्हणजे एका मॅचला हिरो ठरल्यानंतर दुसऱ्या मॅचला 0चा आकडा घेऊन पवेलियनचा रस्त्याकडे इथे मात्र परतत असताना पाहायला मिळतात फलंदाज भावेश. आपण पाहत आहोत टॉस बॉक्स कक्षामध्ये नाणेफेकीचा कौल होतोय आल्यानी आणि शेंद्रू संघाच्या दरम्यान. पुन्हा एकदा केला जाईल. कॉल आहे आल्यानी संघाचा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय शेंद्रून संघानं. निर्णय द्या. गोलंदाजी ओके. तर यानंतर जी होणारी लढत असेल फर्स्ट सेमीफायनल शेंद्रून विपक्षामध्ये आल्यानी या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल झालाय. शेंद्रून संघाने नाणेफेकी जिंकली आणि घेतलं गेलंय क्षेत्ररक्षण आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी आल्यानी संघाला. परंतु हा सामना सुरू आहे आजच्या दिवसातील क्वालिफिकेशन मॅच. पुन्हा एकदा इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून आधी होते, जज करू शकले नाहीयेत. भरपूर मोठी चेस तिथे मात्र डीप मध्ये मिर्झासाठी होती. 2 धावा तर नक्कीच रोखता येणार नाहीयेत. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13 या अंकावर पाहायला मिळतीये. पहिलं षटक मिर्झाचं पाहायचं झालं तर सुरुवातीला षटक ज्यावेळी हाताळायला आला तर समोर अमोल होता. म्हणजे दोघेही यंगस्टर होते आणि यंगस्टर विरुद्ध यंगस्टर ही गोष्ट फार महत्वाची होती. त्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर डॉट होता. तदनंतर विकेट घेतली. म्हणजे एक यंगस्टरवर भारी पडत असताना दुसऱ्या यंगस्टरने त्याचं प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर सचिन आले, चौकार आला. त्यानंतर एक आणि शेवटच्या चेंडूवर भावेश इथे मात्र आउट झाले. दुसरं षटक पुन्हा एकदा सचिन इथे मात्र थांबून केल्याचा नक्कीच चांगला प्रयत्न केला होता. परंतु लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव येते. एका धावेनं धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. इथून पुढे एक सन्मानजनक स्कोर पर्यंत जायचं असेल तर अनिकेत आणि सचिन यांच्यामध्ये नक्कीच चांगली पार्टनरशिपची गरज असेल. ती पार्टनरशिप करण्यासाठी दोन्ही फलंदाजांनी चांगला खेळ करणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूने विकेट येत असताना त्याच प्रकारची गोलंदाजी गोलंदाज करतील का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. पडल्यानंतर नक्कीच आतल्या दिशेला येतो, बाहेरच्या दिशेनं आतल्या दिशेला येत होता चेंडू. लेग बाईटचा इशारा पुन्हा एकदा पंच दशरथ सर, त्यांच्या सोबतीला पंच आहेत फिरोज सर. ही पंचांची जोडी पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत आपण पाहत आहोत. अप्रतिम कामगिरी पंचांच्या भूमिकेमधून या दोन्ही पंचांनी पार पाडली आहे. कारण की पंचांचा निर्णय फार महत्वाचा असतो कोणत्याही स्पर्धेमध्ये आणि तो निर्णय अचूकरित्या इथे मात्र पाहायला मिळतोय. फटका भरपूर चांगला डीप मध्ये बाला आहे, चेंडूवर आलेत, चुकी होणार नाहीये. सचिनला सुद्धा परतावं लागेल माघारी. पुन्हा एकदा धक्का दिला जातोय मैदानाच्या आतमध्ये. टीम फलंदाजी करणाऱ्या कांबारी संघाचा तिसरा गडी बाद. सचिनला सुद्धा परतावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. समाज कार्यात तो याचा कोणीच धरणार नाही. आमच्या जगदीश पवार दादाच्या नावात लय दम हाय. आमच्या जगदीश पवार दादाच्या नावात लय दम हाय. धन्यवाद डीजे. गौरव आलेत.
नक्कीच चांगली धून आपण ऐकली. जगदीशदादा पवार यांच्या नावानं हा चषक संपन्न होताना आपण मागील 5 दिवस पाहत आहोत. आजचा 5वा दिवस, अंतिम दिवस. अंतिम दिवसातील सायंकाळ जवळ येते आणि जसजशी जवळ येते तसं या चषकावर नाव कोरण्यासाठी संघ नक्कीच तयार झालेत. पुन्हा एकदा गती परिवर्तन पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला, हेच खासियत आहे फैजल या गोलंदाजाची. त्याच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स आहेत आणि तेच व्हेरिएशन्स तो नक्कीच वापर करत असताना खेळपट्टीवर गोलंदाजी करत असताना गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स असणं फार महत्वाचं असतं. कारण पुन्हा एकदा फटका फसलाय. स्वतः फैजलने कॉल दिलाय, हा झेल माझा आहे आणि इथे मात्र झेल झालाय ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धावही होतीये पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का हा प्रश्न असताना मैदानाच्या आतमध्ये तिथे मात्र 2च धावांवर समाधान मानावं लागतं. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. 2 षटकांच्या अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा फलंदाजी करत असताना टीम कांबारेची इथे मात्र धावफलकावर पाहायला मिळतीये. नौशाद हा गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. भरपूर चांगला गोलंदाज आहे, भरपूर चांगला खेळाडू आहे. अपंगत्व जरी असलं तरी क्रिकेट प्रति प्रेम आणि एखाद्या खेळामध्ये आपणही नाव कमावू शकतो याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे नौशाद शेख. कारण हा खेळाडू फक्त टेनिस बॉल क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळत नाहीये, हा खेळाडू लेदर बॉल सुद्धा खेळतोय. बॅट घेऊन जायची आहे कांबारे संघ. बॅट त्वरित जा. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर जो गोलंदाज सज्ज झालाय तो खेळाडू फक्त टेनिस बॉल खेळत नाहीये, तर त्या खेळाडूनं सुरुवात त्याची लेदर बॉल क्रिकेटने केली आहे. मुंबईच्या दिव्यांग क्रिकेट संघामध्ये ज्या खेळाडूचा आपण खेळ करताना परफॉर्मन्स बघितला तोच खेळाडू आपल्या तालुक्यातील दसई गावचा सितारा नक्कीच नौशाद शेख गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. येणाऱ्या कालामध्ये कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु येणाऱ्या काळात सातत्य जर कामगिरीमध्ये ठेवलं, सातत्य जर त्याने त्याच्या सरावामध्ये ठेवला तर येणाऱ्या काळात नक्कीच शहापूर तालुकाच नव्हे तर मुंबईच्या क्रिकेटमध्ये सुद्धा नाव कमावण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. कारण इनस्विंग आणि आउटस्विंग अप्रतिम हा खेळाडू करतोय. सकाळच्या सत्रापासून आपण त्याची गोलंदाजी पाहतोय आणि महत्वाच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याची गोलंदाजी. हाफ ट्रॅकर चेंडू, फटका भरपूर चांगला, परंतु घोषांगी क्षेत्रामध्ये चेंडू झाला लँड आणि जाईल फक्त आणि फक्त एकच धाव. हा युवा यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्या चेंडूवर नक्कीच एक धाव आल्यानंतर सुद्धा संघनायक इथे मात्र सूरज विशे, अख्तर शेख आणि मुसा शेख लगेचच गोलंदाजाजवळ गेले. काय चुका झाल्या असतील तर लगेचच, कारण की हा चांगलं क्रिकेट आणि चांगल्या संघाचं वैशिष्ट्य असतं. तुमच्या गोलंदाजांना तुम्ही समजावणं फार महत्त्वाचं असतं, त्यांना होप्स देणं फार महत्त्वाचं असतं. त्यांचं कौतुक जितकं कराल तितका चांगला त्यांच्याकडे आत्मविश्वास वाढत जातो आणि आत्मविश्वास येण्यासाठी ना नक्कीच या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. म्हणून क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू गणित षटकार चौकार केल्यानंतर गोलंदाजांशी कर्णधाराने चर्चा करणं फार महत्त्वाचं असतं. तर मी याच दरम्यान विनंती करेल सन्माननीय किरणजी अंधाडे साहेब आपणास की आपणही मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा उपसरपंच जगदीशदादा पवार चषक 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका, तिथे अनिल होते, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. आउटफील्डचा विचार केला ना तर कुठे कुठे थोडीशी आउटफील्ड खराबही आहे आणि याचाच फायदा फलंदाज नेहमी घेत असतात. 2 धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये, धावसंख्या झाली ती 20 या अंकावर. 20 धावा, 3 गडी गमावलेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. नौशाद शेख गोलंदाजी करतोय, त्याने 2 चेंडू हाताळलेत, महत्वाचं षटक हाताळतोय नक्कीच. आणि ते षटक हाताळत असताना त्याच्याकडे भरपूर दबावही पाहायला मिळतोय, कारण की दुसऱ्या बाजूला अनिकेत आणि त्याच्या सोबतीला आहे गौरव. दोघेही आक्रमक फलंदाज आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला नौशाद हात खोलण्याची कोणत्याही प्रकारे इथे मात्र संधी देत नाहीयेत. पहा, मी सांगितलं होतं इनस्विंग आणि आउटस्विंग करण्यात माहीर आहे, पडल्यानंतर खालच्या दिशेला राहतोय. थोडासा इथे मात्र आउटस्विंग होत असताना चेंडू पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, पायावर ब्रश झाल्यानंतर एक धाव तर रोखू शकले नाहीयेत. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्की पाहायला मिळतीये.
त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेमध्ये नक्कीच अरुण शांताराम पांढरे साहेबांचं शुभ आगमन झालंय. मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चांगली गोलंदाजी करतोय नौशाद. पुन्हा एकदा पहा प्रतिम चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बाला वेगानं आलेत, चेंडूवर येतील, चेंडूला उचलतील, फेकी करतील. तत्पूर्वी इथे मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये एक सांघिक यश प्राप्त होतंय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं टीम दसईच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 4 फलंदाजी करणाऱ्या टीम कांबारे संघाला. धन्यवाद एकदम. तर नक्कीच तुम्हाला क्रिकेटचं कोणतंही साहित्य हवं असेल, क्रिकेटच्या कोणत्याही साहित्याबाबत माहिती हवी असेल तर तुम्ही थेट रॉयल स्पोर्ट्स सोबत आपण संपर्क करू शकता. शहापूर तालुक्यामध्ये सध्या नव्यानं या स्पोर्टने सुद्धा धुमाकूळ घातलेला आहे. रॉयल स्पोर्ट्सची भरपूर चर्चा सध्या तुम्ही जर विचार केला असेल, मोठमोठे क्रिकेटर्स ज्यांच्या बॅट या रॉयल स्पोर्ट्सच्या असतात, प्रत्येकाच्या जर्सीज तुम्ही बघितल्या असतील तर रॉयल स्पोर्टमध्ये अप्रतिम मिळतात. ट्रॅक सुद्धा अप्रतिम आहेत, शूजचं सुद्धा चांगली प्रकारे तिथे पुन्हा एकदा इथे मात्र 4 धावा आल्यात. चुकी झाली आहे डीप मध्ये, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये इम्रान शेखच्या माध्यमातून आणि चेंडू निघून गेलाय. 4 धावेसाठी आलाय चौकार. गोलंदाज करेल तरी काय, कारण चांगली गोलंदाजी करूनही क्षेत्ररक्षकांची साथ जर मिळत नसेल तर गोलंदाजी किती चांगली होऊ द्या, तुमच्या गोलंदाजीवर धावांची लयलूट ही होणारच आहे. म्हणून क्षेत्ररक्षण हा क्रिकेटच्या पाठीचा कणा मानला जातो. आल्या चौकार मारल्यानंतर पुन्हा एकदा दुसरा चेंडूवर इथं मात्र लॉफ्ट केला गेला, चेंडू निघून चाललाय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. टिपिकल अनिल शॉट इथे मात्र पाहायला मिळाला. 10 धावा आल्या. पहिले 4 चेंडूंचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, त्यात एक सांघिक यशही प्राप्त केलं होतं. परंतु शेवटचे 2 चेंडू बघितले मी तर म्हणे इम्रान शेखच्या माध्यमातून चुकी झाली. स्ट्राईक जर चेंज झाली नसती तर कदाचित हा षटकारही वाचला असता, परंतु तिथे चुकी झाली. 4 धावा आल्या, त्यानंतर स्ट्राईक पुन्हा अनिलला मिळाली आणि अनिलने षटकार पेश करत असताना संघाला एक सन्मानजनक स्कोर पर्यंत घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 32. विजयासाठी 18 चेंडू आणि 33 ची गरज असेल सेकंड इनिंग मध्ये, ती म्हणजे टीम दसईला. आपल्या स्क्रीनवर आपण पाहत आहोत प्रेक्षक राजा कडकडत्या उन्हामध्ये सुद्धा इथे मात्र दाखल झालाय. ही क्रेज आहे आपल्या जगदीशदादा पवार चषकाची. थोड्याच वेळात आपले सर्वांचे लाडके जगदीशदादा पवार सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित होणारच आहेत, परंतु आणि लाईव्हच्या माध्यमातून ते सुद्धा हा सामना पाहत आहेत. तर नेहमी प्रत्येक मॅच नंतर त्यांचेही आम्हाला अपडेट येत असतात. असे आमचे सर्वांचे लाडके जगदीशदादा पवार. सोबतच आपण स्क्रीनवर पाहत आहात शहापूर तालुक्याचे भाग्यवान विद्यमान आमदार दौलतजी दरोडा साहेब. तर 18 चेंडू 33 ची गरज असेल. मायक्रोफोनवर तुर्तास तरी मी थांबतो, आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते पुरस्कृत जगदीशदादा पवार चषक 2024. मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात आमचे साथी समालोचक मित्र सन्माननीय रमेशजी शिंदे सर. नवला पाहते दुनिया सारी, कोणाची चालणार नाही हुशारी, अनोखी त्याची अदाकारी. साऱ्यांचा आहे तो जानेवाला, दादाला थोडेच नाही. साऱ्यांचा आहे. थँक्यू.
धन्यवाद योगेशजी भागरे. धन्यवाद जयजी विदे सर. शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते आयोजित उपसरपंच जगदीश दादा पवार चषक सन 2024 सरणाऱ्या दुपारच्या आणि येणाऱ्या श्याम संध्या समयीला आपण सर्वांचं शब्दसुमनाने सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन सामना चालू आहे. टीम कांबारे विपक्ष पप्पू 11 दसई या दोन संघांच्या दरम्यान बॅटिंग केली. कांबारे या टीमनं 3 षटकांमध्ये धावा बनवल्यात. आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतील. 32 आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता आहे पप्पू 11 दसई या संघाला. खरं तर उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्षितिजाच्या पल्ल्यात पोहोचण्यासाठी या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी हा सामना जिंकणं अभिप्रेत असेल आणि त्याच अनुषंगाने पप्पू 11 दसई संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर मंद मंद पावलांनी पोहोचत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय सूरज विशे पप्पू 11 दसई संघाचा राहुल द्रविड आणि एका बाजूला आपण पाहतोय मुस्तफा शेख. 11.00 ची सरासरी या मॅच मध्ये सातत्याने गाठावी लागेल तेव्हा सामना जिंकणं खऱ्या अर्थानं शक्य राहील टीम पप्पू 11 दसई संघासाठी. आणि आपल्या कलात्मक गोलंदाजीच्या बळावर चांगली गोलंदाजी झाली तर कांबारे संघ देखील हा सामना जिंकेल. परंतु म्हणतात कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावंच लागतं. क्रिकेटच्या दुनियेमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. आज 22 योद्धे एकमेकांच्या समोर उभे ठाकताना पाहायला मिळत आहेत. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्टार्किंग एंडवर सूरज विशे वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम कांबारे अमोल आहेत. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बोथ ऑफ टीम ऑल दी बेस्ट. शो दी गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या पुढे शफल झाले होते फलंदाज सूरज विशे. आशाळभूत नजर आहेत ऑफिशियल कडे सांगत असताना वाईट बॉल. इज ऑफ दी मार्क टीम पप्पू 11 दसई. चला थर्ड अंपायर आपण रेडी व्हायचंय. हरेशजी पांढरे आपण यायचंय. चेंडू योग्य आहे की नाही पाहावं लागेल. टप्पा कुठे पडलाय, चेंडू टर्न कुठून झालाय. ऑन फील्ड अंपायर तर वाईट बॉल आहे. थर्ड अंपायर कडे डिसिजन दिलेला आहे. आज जर पाहिलं तर या मैदानाच्या आजूबाजूला सगळीकडे हिरवळ पाहायला मिळते. वी शुड ऑलवेज एव्हरग्रीन सांगत असताना हे मैदान देखील शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते आयोजित उपसरपंच जगदीश दादा पवार चषक सन 2024 खऱ्या अर्थानं संध्याकाळचं येणारं वातावरण आहे. आजच्या दिवसामध्ये धारोळ संघ देखील याच मैदानावर खेळताना पाहायला मिळेल. बदलापूर शहराच्या अगदी पुढे असणारे हे गाव आणि इतक्या लांबचा प्रवास करून आज शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते आयोजित उपसरपंच जगदीश दादा पवार चषक सन 2024 खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज झाले. मान्यवरांची मांदी आली फार आहे. मी विनंती करेल कोंडू डिंगोरे साहेब आपणास की आपण देखील या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सकाळपासून खूप सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळाले. अर्थात पहिल्या दिवसापासून देखील मान्यवरांची फार मांदी आली या ठिकाणी पाहायला मिळाली. अंपायर डिसिजन वाईट बॉल. संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन होताना पाहायला मिळतंय. दसई संघ जाऊन पोहोचला 1 या धाव संख्येवर. 3 षटकाने विजयासाठी 33 ची आवश्यकता आहे. स्वप्न पाहिलंय विजयाचं, क्षितिजाच्या पल्ल्याआड जाण्याचं आणि असं म्हणतात उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. 18 बॉल 33 धावा. इथे शॉर्ट ऑफ बुडलेनचा बॉल होता आणि काय घडले पाहणं गरजेचं आहे. आनंद साजरा केला एका क्षणात. म्हटलं सूरज विशे मैदान सोडताय की काय, परंतु सुरक्षित असतील बाल बचे बॅट्समन सूरज विशे. कांबारे संघ कर्णधार आपला रिव्ह्यू संपुष्टात आला याची नोंद आपण घ्यायची. यानंतर आपणास रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. डॉट बॉल फेकला, कमबॅक केले गोलंदाजांना देखील. 18 बॉल 33 चा प्रवास. किती खाच कळगे, किती काटे कुटे, किती गतिरोधक, किती हॅम्पर, किती रेड सिग्नल, किती ग्रीन सिग्नल लागतील सांगता येणार नाही. क्रिकेट हा प्रवास आहे आणि 33 धावांच्या प्रवासाला सुरुवात तर झालेली आहे. सूरज विशे लेंथ उमगत नाही, चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो योगेशजी अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. हे क्रिकेटचं सूत्र आहे. बॅटच्या टप्प्यामध्ये रडारमध्ये चेंडू आला तर त्याला सीमारेषेचा रस्ता पाठवा. प्रत्येक चेंडू हे तुमच्या पक्षातले नाही आहेत. काही चेंडू गोलंदाजाच्या बाजूचे असतात आणि ते काम गोलंदाजी करत असताना कांबारे संघाचा स्टार गोलंदाज अनमोल कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना त्यांना देखील माहिती आहे 32 धावा आम्हाला डिपेंड करायच्या आहेत. याच अनुषंगाने डॉट बॉल फेकले जात आहेत. सूरज विशे खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला खेळले. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच, जबरदस्त झेल.
सूरज विषय यावं लागेल माघारी. मोठा मासा लागलाय गळाला. पहिल्या विकेटचं पतन. तो चालेवाला दादाला थोडीच नाही. आमच्या जगदीश पवार दादाच्या नावात लय दम हाय. आमच्या जगदीश पवार दादाच्या नावात लय दम हाय. थँक्यू डिसे. 18 बॉल 33 धावांचं पहिलेलं स्वप्न आणि एका बाजूला खऱ्या अर्थानं कांबारे संघाच्या गोलंदाजांचा तिखट मारा. पूर्णपणे पत्त्यांच्या बंगल्याला सुरुवात करावी, हवेची झुळूक लागावी आणि पाहता पाहता एका क्षणात सर सेनापतीला माघारी धाडावं. उर्वरित विजयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन फलंदाज. चला दसे संघाचे कर्णधार लगेचच मैदान गाठायचं आहे. चार चेंडू फेकून झालेत. पहिला चेंडू व्हाईट बॉल, दुसरा चेंडू 0, तिसरा चेंडू 0 आणि चौथ्या चेंडूवर विकेट. एकंदरीत 3 चेंडू ग्राह्य धरले जातील. 3 चेंडूचा खेळ समाप्त. अमोल चांगली गोलंदाजी करतायत. कमीत कमी वयाचा खेळाडू, पण आज जर पाहिलं तर क्रिकेटसाठी वय नसावं, वजन नसावं, उंची नसावी. क्रिकेटसाठी फक्त आणि फक्त नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा आणि मनामध्ये विश्वास असावा. त्यात विश्वासाच्या बळावर आज कांबारे संघाच्या कर्णधाराने दिलेला विश्वास आणि त्या विश्वासाला पुरेपूर उतरतोय गोलंदाज अमोल. कौतुक करेल या गोलंदाजाचं. त्यांना देखील माहित आहे आपल्याला 32 धावा वाचवायच्या आहेत आणि समोरच्या टीमला माहिती आहेत आपल्याला 33 धावा बनवायच्या आहेत. धावा वाचवणं, धावा बनवणं या गर्ततेमध्ये हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. सर्वांचं लक्ष विद्यमान स्थितीमध्ये चाललेल्या मॅच कडे असेल. पप्पू 11 दसई, विपक्ष टीम कांबारे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या बॉलला सुरुवात. स्टार्किंग एंडवर षटकारांचा शहेनशाह अर्थात अख्तर शेख. जेव्हा जेव्हा मैदानात येतो आगळा वेगळा स्टान्स पाहायला मिळतो आणि कमीत कमी चेंडूमध्ये सामना फिनिश करण्याची क्षमता, गोलंदाजांची झोप उडवण्याची क्षमता या बॅट्समन मध्ये वारंवार राहिलेली आहे. स्टेप आउट आणि पाहता पाहता उत्तप्पा स्टाईलने बॉलला भिरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. अख्तर शेख, व्हॉट अन अमेजिंग शॉट. इट वॉज एलिफंटेड सिक्सर. ठोकलाय बॅट्समन अख्तर शेखनं. ही क्षमता आहे. षटकार ठोकणं हे तो इसके बाय हात का खेल है. आणि सांगत असताना हाताच्या कंकणाला आरसा कशाला. हाफ ट्रॅकरला उडवलं पुल करत असताना. पुन्हा एकदा इनसाइड आउट बॉल निघून चाललाय. वाईड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अख्तर शेखच्या बॅटमधनं आणखी एक बिग ब्लास्ट. षटकार. थँक्यू डीजे. 11ची सरासरी गाठायचे बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये दसई टीमला आणि टीमची टोटल 5 चेंडू झाल्यानंतर एकंदरीत 13 धावा. पहिल्या 3 बॉलवर अमोल नावाच्या गोलंदाजाचं वर्चस्व आणि आता सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय 3 चेंडू नंतर अख्तर शेख नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः घोंगावताना पाहायला मिळतोय. कोण रोखणार हे वादळ हा प्रश्न पडलाय टीम कांबारे संघाच्या गोलंदाजांना. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर क्रिकेटचं क्षेपणास्त्र फेकलंय. यावर उत्तर नव्हतं फलंदाज अख्तर शेखचं. हाफ टॅकर चेंडू, गुडनेस स्पॉटचे उडणारे चेंडू हे अख्तर शेखने आरामामध्ये मैदानाच्या बाहेर पाठवण्याची किमया आजतागायत अनेक साऱ्या मैदानांवर केलेली आहे. पण इथे वाईड यॉर्कर फेकला. कमबॅक केलं गोलंदाज अमोलनं. एकंदरीत प्रेक्षक पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावांचा पाठलाग करणारी टीम पप्पू 11 दसई संघाची धावसंख्या धावफलकावर 13. बॉल शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी इथून 20 धावांची आवश्यकता आहे. चला टीम कांबारे संघाचे कॅप्टन आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावा. आज आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे. विचार करावा लागेल. 3:52 मिनिटे कंप्लीट होत आहेत. अजून आपल्याला अनेक सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये काय कामगिरी केली जाईल हे पाहणं या क्षणापासून फार गरजेचं आहे. पहिल्या षटकाची कामगिरी मी तर म्हणेन पूर्ण झालेली आहे. जरी सूरज विषय बाद झाले असले तरी उर्वरित सगळी भूमिका आज अख्तर शेख नावाच्या फलंदाजाने 2 षटकार ठोकत असताना पुन्हा एकदा विजयाच्या आशा आगेकूच करत असताना एक एक पाऊल पुढे टाकलेलं आहे फलंदाज अख्तर शेख या वादळानं. 2 सख्खे बंधू खेळपट्टीवर दाखल आहेत. डावकुरे हाताचे मुस्तफा शेख अर्थात मुसा आणि उजव्या हाताचे अख्तर शेख.
दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क आहेत गोलंदाज वैभव. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय डीप मध्ये फिल्डर. सुरुवातीला जजमेंट थोडी वेगळी पाहायला मिळाली. शेवटच्या मोमेंटला स्वतःच्या चुकींवर पांघरून न घालता चुकामध्ये सुधारणा केली आणि शेवटच्या मोमेंटला सांगितलं आपला हात जगन्नाथ, पकडला झेल, मुसा बॅक टू द डगआउट. हाय ओ दादा दिलात भरतय त्याचा कायदा. सेवेचा केलाय त्यानं वादा, हक्कासाठी लढतय सदा. 12 नंबर गाडीचा दादाला लैला भला. 12 नंबर गाडीचा दादाला लैला भला. आमच्या जगदीश पवार दादाच्या नावात लय दम हाय. आमच्या जगदीश पवार दादाच्या नावात लय दम हाय. थँक्यू डिसे. फिटनेस फार महत्वाची असते मित्रांनो. क्रिकेट खेळत असताना आज मुसा शेख थोडेसे अनफिट असताना, दुखापतग्रस्त असताना देखील आज क्रिकेटमध्ये धैर्य दाखवतायत. 11 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. सेकंड इनिंग मध्ये हा सामना जिंकण्यासाठी टीम पप्पू 11 धसई या संघाला काय घडेल या मॅच मध्ये, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, आय डोंट नो अबाउट दॅट, बट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज ड्रामा. शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारी मॅच. आज तुतेकरांसाठी अभिमान वाटणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये कुतूहल, उत्साह, जिज्ञासा या सगळ्या गोष्टींनी भरून निघलेली ही मॅच या मैदानावर पाहायला मिळते. चला मित्रांनो, घाई करायचे. नवीन फलंदाज मेजर इम्रान मैदानावर गेले, बॅट आडवी केली, फटका चांगला सजवला, एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या बॉलवर 4 चौकार. थँक्यू डिजे. हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. याच अनुषंगाने जरी 2 विकेट्स पप्पू 11 धसई संघाने गमावल्या असल्या तरी दोन्ही बाजूने शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. काय घडेल या मॅच मध्ये. सध्याच्या घडीला वेगवेगळ्या गोष्टींवर योगेशजी फार चर्चा होईल, परंतु सध्या चालू असलेल्या मॅच मध्ये चर्चा करणं जरा अवघड आहे की कोण जिंकेल हा सामना. आमचे अतिशय जवळचे मित्र अमोलजी घरत, कासगाव संघाचे संघनायक, यांच्याकडनं दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. फुलटॉस ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केलाय. समोरच्या तारा झुलतायत आणि आशीर्वाद देत आहेत कांबारे संघाला. नऊ चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 15 धावा. मित्रांनो, घाई करा, वेळ नाही आपल्याकडे. जवळपास 3:56 होत आहेत. याची आपण नोंद घ्यायची आहे. खूप सारी मजा, खूप सारा आनंद, विश्व आणि भाव विश्व, अंतर्मन, बहिर्मन, कॉन्शियस माइंड, सब कॉन्शियस माइंड या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं अख्तर शेख साठी पुन्हा एकदा यॉर्कर. जबरदस्त यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला. क्या बात आहे. क्रिकेट विश्वामध्ये, क्रिकेट जगतामध्ये 2 गोष्टींचा मित्रांनो वारंवार सन्मान आहे. एक भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा गोलंदाजांना फेकलेला फलंदाजासाठी यॉर्कर. या दोन्ही गोष्टींचा सन्मान करणं हे काम आहे आणि ते सन्मान करण्याचा प्रयत्न अख्तर शेख यांच्या माध्यमातून. परंतु बॉल निघून चाललेले आहेत, वेळ निघून चाललेली आहे, वेळ बदलत चाललेली आहे. इट्स टाइम, चेंज द टाइम. हीच ती वेळ, वेळ बदलण्याची. वेळ बदलेल का पाहणं फार गरजेचं आहे. आता बॉल शिल्लक आहेत या क्षणापासून. एक सिंगल कंप्लीट आहे. बाईच्या स्वरूपात आहे का? बॅटच्या साह्याने एक सिंगल मिळालेली आहे आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण पाहू शकाल. 2 विकेट्स गमावत असताना 19 धावा. आता बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. वेळ बदलेल का पाहणं गरजेचं आहे. स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही, वाद बदलते, नशीब बदलवात्मा नाही बदलत, वेळ ही नक्कीच बदलते. वेळ बदलेल का पाहणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला वेळ दोन्ही संघांना फार आशीर्वाद देताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क करत गोलंदाज वैभव. मॅन फ्रॉम कांबारे
इथे शपल झाली होती ऑफ स्टंपच्या पुढे. मेजर इम्रान न्याहाळलं बॉल पाठीमागून निघून चाललाय, जाऊ दिला विकेट किपरच्या हातामध्ये. अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट केली जाईल, एक सिंगल धाव जोडली जाईल धावफलकावर आणि 1च्या साह्यानं धावसंख्या पुढे सरकेल. आतापर्यंत टीमची टोटल आपण पाहतोय 20 धावा, विजयासाठी 13 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 8-13. इथे देखील पुन्हा एकदा वाईट बॉल, सातत्याने वाईट बॉल फेकले जात आहेत. क्रुशियल मुवमेंटला फेकले जाणारे वाईट बॉल खऱ्या अर्थानं आपल्या संघाला प्रतिकूलतेचे परिणाम पडसाद उमटायला वेळ देखील लागणार नाही. 8 चेंडू विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे टीम पप्पू 11 धसई या संघाला. स्टार्किंग एंडवर इम्रान, नॉन स्ट्राइक एंडवर अख्तर शेख आणि गोलंदाजी करतायत गोलंदाज वैभव. चांगली मॅच, रफ अँड टफ मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल होता, समोरच्या दिशेला फटका चांगला आहे, परंतु काय घडलंय, निसर्गाला चॅलेंज नाहीये. आउटफील्ड थोडी खराब आणि बॉल डोक्यावरून निघून गेलाय. वाईडिश लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 चौकार. थँक्यू. नशीब बलवत्तर आणि पाहता पाहता चेंडू शिल्लक आहे 7 आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी टीम पप्पू 11 धसई या संघाला. इथे फेकलाय डॉट बॉल, षटक संपलं. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन आता बॉल शिल्लक राहतील 6 आणि 6 चेंडू मध्ये पप्पू 11 धसई संघाला बनवायचे आहेत. या क्षणापासून अजूनही 8 धावा. हिंदुस्थानी चरपोली संघाला दादाचा आहे ओलय आधार. कमाल करतय संघ जो मान, जिथं तिथं आहे यांचाच शोर. नावाचं ऐकून प्रतिस्पर्धी तो जागीच. चला क्षेत्ररक्षण लावा टीम कांबारे. वारंवार सूचना येत आहेत, आपल्याकडून वेळ निघून चाललेली आहे. 4 वाजले, त्याची नोंद आपण घ्या. सहा चेंडू विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी पप्पू 11 धसई या संघाला. जोपर्यंत अख्तर शेख खेळपट्टीवर सज्ज आहे, जोपर्यंत मेजर इम्रान खेळपट्टीवर सज्ज आहेत, तोपर्यंत विजयाच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा ह्या कायम राहतील, शंका नाही आहे. पण पहिले 3 चेंडू सांगून जातील या मॅच मध्ये काय घडेल. भाकीत करणं जरा अवघड आहे, परंतु पाहूया कर्णधाराने दिलेला कान मंत्र आणि त्याचा किती उपयोग या मॅच मध्ये टीम कांबारे संघाला होईल पाहणं गरजेचं आहे. गौरव, शेवटचं षटक, कांबारे संघाचं भवितव्य, कांबारे संघाचं भविष्य या क्षणापासून 5 मिनिटांमध्ये मी तर म्हणेन गौरव यांच्या हातामध्ये आहे. परंतु स्टार्किंग एंडवर आहेत षटकारचा बादशाह अर्थात अख्तर शेख. इथे बॅट आडवी केली, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होतोय की नाही पाहणं गरजेचं आहे. इम्रान शेख, आवश्यकता होती का? एका धावेच्या प्रयत्नात फलंदाज इम्रान बॅक टू द डगआउट. नावाचं ऐकून प्रतिस्पर्धी तो जागीच थरथरलाय. आमच्या जगदीश पवार दादाच्या नावात लय दम हाय. आमच्या जगदीश पवार दादाच्या नावात लय दम हाय. थँक्यू डिसे. कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है. आणि पाहता पाहता दोन्ही संघाच्या बाजूने कर्म काम केलं जात आहे. विजयासाठी 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. गौरव, पहिल्या बॉल मध्ये मिळाली विकेट, संयम गमावला इम्रान शेख यांनी. पहिल्या धावेच्या प्रयत्नात बाद झाले. इथे देखील काय घडलंय, फटका फसलाय.
हो माय गुडनेस, बाल बाल बचे बॅट्समन अख्तर शेख. सामना पुन्हा एकदा रंग 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 उजळताना पाहायला मिळतोय. आज या दिवसाला पहिल्या दिवसापासून हरेशजी पांढरे, शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते यांनी जे ऐश्वर्य संपन्न मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं चीज करणारी मॅच विद्यमान स्थितीमध्ये चालू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, आता बॉल शिल्लक आहे 4 आणि स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल पप्पू 11 धसई संघाला बनवायचे 8 धावा. एका बाजूला गौरवच्या गोलंदाजीचा करिश्मा चमत्कार दाखवत असताना पाहायला मिळतोय. काय चेंडू हाताळले जात आहेत, बॅटच्या रडार मध्ये येत नाही, परंतु मोठा फटका येईल का पाहणं गरजेचं आहे. इथे देखील काय घडलंय, वरच्या तारांना चेंडू कनेक्ट झालाय आणि षटकार जाण्यापूर्वी काय घडलंय पाहणं गरजेचं आहे. थ्रो मित्र म्हणेन चुकीच्या एंडला झाला असावा, परंतु 2 धावा घेण्यापासून कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. एक तेरी तो एक हमारी, बारी बारी सबकी बारी, कल तेरी आज हमारी. आणि आता हा बॉल शिल्लक आहे 3. आमचे स्कोर आम्हाला कळवत असताना 3 चेंडू मध्ये पप्पू 11 धसई संघाला बनवायचे 6 धावा. काय घडेल पाहणं फार गरजेचं आहे, औत्सुक्याचा आहे, आनंदाचा आहे. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा मॅच कडे राहतील. 3 चेंडू विजयासाठी 6 धावा. स्टार्टिंग एंडवर अख्तर शेख. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे, एक टप्पा घेतलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन 4 चौकार. थँक्यू डिसे. कोणत्याही फलंदाजाला गोलंदाजानं ओव्हरपिच फेकल्यानंतर धमाके होताना अनेक मैदानांवर आम्ही पाहिलेले आहेत. अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता, ओव्हरपिच बॉल फेकला आणि त्याचा समाचार घेतला फलंदाज अख्तर शेख यांनी. 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. 1 धाव जर मिळाली तर सुपर ओव्हर, परंतु पाहूया काय घडेल. 2 चेंडू शिल्लक आहे, 2 धावांची आवश्यकता आहे. शेंद्रून संघाचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. वेलकम शेंद्रून टीम, आपलं सहर्ष स्वागत. आमचे अतिशय जवळचे मित्र, जिव्हाळ्याचा माणूस, मित्र कमी बंधू अधिक, इंजिनियर नरेशजी पाटोळे, आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर जीवा भावाचे जितू पाटोळे, संघाचे संघ मालक मेजर पप्पू पाटोळे, त्याचबरोबर निलेशजी पाटोळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 चेंडू 2 धावा. ओ माय गुडनेस, इथं काय घडलंय आणि आता सामना शेवटच्या स्थितीमध्ये येऊन ठेपलाय मित्रांनो. खऱ्या अर्थानं डोळ्याचं पाळणं फिटवणारा सामना, उत्कंठा शिगेला नेऊन पोचवायला लावणारा सामना. आवश्यकता होती का अख्तर शेखला, आणि या प्रश्नाचं उत्तर काही क्षणात पाहायला मिळेल. पहा, 11चे 11 खेळाडू कांबारे संघाची चर्चा होत असताना त्यांना देखील माहित आहे वेळ घेऊ नका, परंतु वेळ घेणं योग्यची महत्वाची गोष्ट या क्षणाला राहील. कारण पाहिलेलं स्वप्न आहे. असं म्हणतात, रात्रीच्या गर्भात दिवसाची प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे, पण तिचा उलगडा होण्यासाठी आज आम्हाला खऱ्या अर्थानं या मैदानावर प्रात्यक्षिकरण करावंच लागेल. अख्तर शेख स्वतःच्या पायावर थोडीशी कुऱ्हाड मारून घेतली की काय. चला, कॅप्टन कांबारे संघाचे कर्णधार विदिन सेकंद, काही सेकंदामध्ये आपलं क्षेत्ररक्षण लावा, सूचना आलेल्या आहेत. चला, मॅचची लिंक तोडू नका. शिवशक्ती स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तुते आयोजित उपसरपंच जगदीश दादा पवार चषक सन 2024. खऱ्या अर्थानं सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा या मॅच कडे राहतील. सामना होता 3 चेंडू आणि 6 धावा, तदनंतर ठोकला षटकार. माफ करा, सामना होता 3 चेंडू 6 धावा, तदनंतर बनला 4 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा, तदनंतर सामना बनला 1 चेंडू आणि तब्बल 2 धावा. व्हॉट अ मॅच. 1 धाव जर निघाली तर पुन्हा 6 चेंडू खेळावे लागतील. सुपर ओव्हर खेळली जाईल. पाहूया काय घडेल. सुपर ओव्हर की सामना जिंकेल कोण, की डॉट बॉल, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मेंदूमध्ये थैमान आहे. स्टार्टिंग एंडवर बॅट्समन अख्तर शेख. मनोधैर्य वाढवावं लागेल, मनात जिंकावं लागेल. रणांगणामध्ये जिंकणं थोडं कठीण असतं, पण मनात जिंकलेली माणसं रणांगणात लवकर हरत नाही. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची. 4 वाजून 7 मिनिटे झाली आहेत. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धाब्यांची गरज. दसई की कांबारे, कांबारे की दसई, गौरव अख्तर, अख्तर की गौरव. इथे फटका खेळलाय, बॉल निघून चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि सामना केला फिनिश. सामना जिंकला टीम पप्पू 11 दसई या संघानं. हार्दिक अभिनंदन.
कार्यात हातो याचा कोणीच धरणार नाही, समाज कार्यात हातो याचा कोणीच धरणार नाही. आमच्या जगदीश पवार दादाच्या नावात लय